हर हर महादेव. महाकाळेश्वरचे दर्शन रात्री उशिरा झाले. खूप सुंदर दर्शन झाले. सकाळी उठायला उशीर झाला आणि आम्ही निघालो उशिरा. पावसाचे चिन्ह दिसत नव्हते. सर्व पॅकिंग विकिंग करून आम्ही निघालो. बाजार एकदम खाली खाली होता. बऱ्यापैकी माणसं आपल्या आपल्या दुसऱ्या दर्शनासाठी निघून गेले होते. आम्हाला पण उशीर झाला. आम्ही पण निघालो. एक चांगलं होतं की ऊन पडलं होतं, कारण पावसाची चिन्ह बरीच. ज्या दिवशी आम्ही आलो इथे तेव्हा पाऊस होता. पाऊस नसल्यामुळे सकाळी इथून निघायला बरं पडलं आणि आम्ही इथून निघून म्हणजे ओंकारेश्वरला जाण्यासाठी निघालो. ही आहे महाकालेश्वरची कमानी. इथून आपण बाहेर चाललो आहे. इकडे बरेच ठिकाणी रस्त्याची म्हणजे आपल्याला 150 किलोमीटर जायचं आहे पण ओंकारेश्वरला, पण सर्वीकडे रस्त्याची जोरात कामं चालू आहेत. त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक आणि बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं. काही ठिकाणी असं एकदम सुंदर रोड आहे, पण काही ठिकाणी रस्त्याची कामं जोरात चालू आहेत. 50 किलोमीटर झाली होती आम्हाला उज्जैनमधून निघून ओंकारेश्वरला जाण्यासाठी. तर विचार केला कुठेतरी नाश्ता करायचा. चला तर मग बघू पुढे नाश्त्यासाठी कुठे थांबतोय आम्ही. आणि भूक तर लागलीच होती. परत तसेच या पावसाची चिन्ह आणि ती ढग परत दिसायला लागली. पण बरं वाटत होतं. ते उन्हापेक्षा हे ढग खूप चांगले आहेत आणि गरम होत नाही. मेन म्हणजे गाडी चालवायला पण बरं वाटतं, मजा येते. भूक पण लागली आहे. आता कुठे थांबायचं ते अजून ठरवलं नव्हतं. रस्ता चांगला होता तोपर्यंत विचार केला चालवत राहावे. पुढे कुठे चांगलं वाटेल हॉटेल तिथे जाऊन थोडा नाश्ता तरी करावा. मग आम्ही पुढे एका छोट्याशा हॉटेलला थांबलो. इथे आम्हाला 2 मित्र भेटले. त्यांची नावं आता मी विसरलो आहे, पण एकाचं नाव राम ठेवलं आणि एकाचं नाव श्याम ठेवलं. हे आपल्या महाराष्ट्रातलेच होते. त्यांनी पण आपल्याशी ओळख केली. बरेच टाईम गप्पा केल्या. आम्ही नाश्ता पण एकत्र केले आणि मग ते पण ओंकारेश्वरला चालले होते. बरं वाटलं त्यांना भेटून. तिथून आम्ही निघालो ओंकारेश्वरला जाण्यासाठी. आधी तर वाटत होतं की हा रस्ता जातोय की नाही, कारण वन वे झाला. नंतर पुढे समजलं की हा रस्ता एका मोठ्या नदीच्या ब्रिजसाठी जातो आहे. पण नदी कोणती ही नंतर समजली. नदी होती नर्मदा नदी. एवढी मोठी, बापरे, खूप मोठा काठ होता त्याचा. या काठापासून त्या काठापर्यंत बघू शकता तुम्ही. थांबायचा प्रयत्न केला पण जागा छोटी असल्यामुळे कुठे थांबलो नाही आम्ही तिथे मध्ये. खूप चांगली नदी आहे. बरेच टाईम म्हणजे कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर एवढी लांब हे आहे, ब्रिज आहे हा. रेकॉर्डिंग करताना माझा व्हॉइस ओव्हर करायचा माझा मूडच नाही आहे,
कारण मी जे काय त्या टायमाला बोलत होतो ना ते शब्दच मला आता काय आठवत नाही आहे. तेव्हाच्या तेव्हाच रेकॉर्डिंग झाली तर मस्त व्हॉइस असतो, आपण काय बोलतोय हे लोकांपर्यंत पोचतं. व्हॉइस ओव्हरनी तेवढंच कनेक्ट होऊ शकत नाही जेवढं आपण विचार करतो तेवढं. रस्ता संपला. पुढे हा एक बोर्ड दिसला आम्हाला. 8 ते 10 किलोमीटर ओंकारेश्वरचं मंदिर आलं होतं. रस्ता सिंगल झाला होता. पुढे रस्त्याला दोन्ही साईडून झाडं झोडपी मस्त गार वाटत होतं, कारण दुपारची वेळ होती. आणि आम्ही दुपारचे कमीत इथे पोचलो तेव्हा एक 11:30-12 वाजले होते. कारण सकाळी 8:30-8:30ला निघून आम्ही 150 किलोमीटर प्रवास 3.5 तासात काहीतरी पुरा केला. जसं आपण गावी एकत्र कुठे जातो टेम्पोमध्ये भरून, तसे इकडे पण टेम्पो भरूनच ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी माणसं बघून बरं वाटलं. असं वाटत होतं आपण महाराष्ट्रातच आहे. पण हे ओंकारेश्वर मला असं वाटतं राजस्थानमध्ये येतं, काय माहित की मध्य प्रदेशमध्ये येतं. बघायला पाहिजे. ह्याच रस्त्याने पुढे चालताना असं वाटलं की आम्ही परत रस्ता कुठे चुकलो तर नाही ना, कारण बरंच म्हणजे 5-6 किलोमीटर आतमध्ये आहे इथून. आणि रस्ते छोटे झाले त्यामुळे असं वाटत होतं हा रस्ता जातोय की नाही तिथपर्यंत. म्हणून आम्हाला कुठेतरी थांबून विचारायचा प्रयत्न केला. मी इथे एकाला विचारलं, बाबा हा ओंकारेश्वरला जातो की नाही रस्ता, कारण गुगल तर दाखवत होता. तरी पण बोललो कन्फर्म करून घेऊया. ते म्हणाले हां इथूनच पुढे आहे 5 मिनिटात. मग आम्ही तिथे पोचलो. चला मग पुढचा रस्ता दाखवतो. नाही दिसत जाई येते मध्ये. ओंकारेश्वर मंदिर समोर आहे. वायर ब्रिज आहे मोठा. घाट आहे. बोटिंग चालू आहे. चाललोय आपण ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. हे व्ह्यू आहे नदीचे. त्या ब्रिजवरनं आपण आलो. ना आता सवय झाली, मोबाईलची सवय झाली आहे.
एक घाट है। चार फेरे झालेत आमचे। हे मंदिर असं आहे, हे मूल मंदिर आहे। गर्दी बघू शकता। मंदिरचा परिसर आहे। गर्दी आहे। पंखा बंद ठेवलेला, गरम नाही होणार। बंद झाला असेल का? समोर आहे। कुछ इन्फॉर्मेशन दोगे? ये ममलेश्वर महादेव है। हाँ। उधर वाले ओमकारेश्वर महादेव, वो ओमकारेश्वर है, वो स्वयं लिंग है। ये ज्योतिर्लिंग है, दोनों को मिलाकर एक होता है। शुक्रिया। हर हर महादेव। हर हर महादेव, हर हर महादेव। एंट्री कुठून आहे? इथून असेल एंट्री। कुछ नहीं, उतना सेना चलेगी, सेना पडेगा कुठे? इकडे ना, इकडे 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 इकडे। उन्हाने लादी एवढी तापली होती की हिचे पाय भाजले। ही गेली पळत पळत मेन गेटला। हे तू मेन बघितलंच ना? इकडे इकडे मेन ओपन है बिल्कुल। आपको अच्छा मामलेश्वर ज्योतिर्लिंग पवित्रमा, हे मंदिर मेन मंदिर आहे।
चलते रहिए, चलते रहिए। बेलपत्र घ्यायचं आहे. तुला काय घ्यायचं? जय भोले, जय भोले, जय भोले. आता आपण पोचलो आहोत नर्मदा घाटावरती. हे आहे नर्मदा मैया घाट, गोमुख घाट. हे समोर आहे ओंकारेश्वर मंदिर. अरे नंबर दे दिया मैं आपको, मंदिर घूमना तो घुमा देंगे. हे ओंकारेश्वर मंदिर. हा संपूर्ण नर्मदा घाट. चले आम्ही चलो नर्मदा नदीच्या पाया पडायला. चलो तू पकडते कॅमेरा. बाटली भरून घे. कशाला नको. हा घ्या बाटली भरून पाहिजे. नको ना. मी फक्त डोक्यावरती पाणी टाकतो. तू येतेस? ये. ये. आम्ही या नर्मदा नदीमध्ये मासे पाहिलेत, ते तुम्हाला दाखवतो. खरं म्हणा ना. नाही. हा नको असं टाक ना. फक्त असं टाक ना. दिसणार दिसणार. इकडे बघ. इकडे बाजूला हो. गुडगुडीत आहे. खायला टाकलं असतं तर टाक. नाही टाकते. पुन्हा ठेव त्याला.
झालं चल बदल. कशाला कोण खात नाही इकडे. इकडे कोण खात नाही हे जरा लक्ष ठेव. हे आहे नर्मदा घाट. इथे माशांना खायला घालतात. भरपूर मासे आहेत. आणि समोर जे मंदिर दिसते हे आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक. गर्दी कमी होती तरी आम्हाला 1.5 तास गेला. आणि नर्मदा नदी चल. ओंकारेश्वरला या साहेबांचं एक दुकान आहे. महाजन ना आपका दुकान का नाम? हाँ महाजन हैंडीक्राफ्ट. और कुछ बोलना चाहते हो? और आइएगा और पधारिएगा. ओके. वो नहीं देखा बाकी सब ये सब मिलता है इधर सस्ता रेट में, एकदम रिजनेबल रेट में. केदारनाथ, बद्रीनाथ, चारधाम, नर्मदा, परखम्बा, बाकी बम्बई रह गया है. पूरा बालाजी में बालकी देवी आ गई. आपल्याला गाडीला बघून हे आपले मित्र त्यांनी सबस्क्राईब पण केलं आहे आणि स्वतः फोटो पण काढतात. हे त्यांचे मित्र आहेत. हॅलो गाईज. चलो. थैंक यू. इसको बैठने का है? बस हो गए. एक साथ से हो गए तो पूरे हो गए. नहीं, किसको बैठने का है क्या? नहीं फोटो खिंचवाने के लिए? बस हो गए. एक ही हो गए तो सब हो गए. फोटो खिंचवाना है बस. बैठ. आता बस वेळ बस झाला. कैसे कितने देते? 1.5 लाख. राइडर हो गया. गाड़ी देख ले तू. चल तू लवकर. चले. अरे मिलाओ ना यार, जरूर मिलाओ. सब रिकॉर्ड हो रहा है तुम्हारा फोटो. बाल ऊपर करो ना. चेहरा कैसा आएगा? हाँ एक नंबर. चले. हर हर महादेव. हर हर महादेव. प्रदीप पावसकर. इधर कैमरा चालू है तुम्हारा. चलो. हर हर महादेव. चला शेवटचं ओंकारेश्वरचं दर्शन होऊन आम्ही आता निघालो इथून. चला हे छोटे छोटे मित्र भेटलेत. डरिए. चलो. हर हर महादेव. चांगली माणसं भेटली इथे. आपल्याला इथून घरी पोचायला गाडी सॉरी गुगली दाखवते 12 तास. कोण?
निघेपर्यंत 4:15 वाजले. खूप चांगलं दर्शन झालं. दोन घाटांच्या मध्ये नर्मदा नदी वाहत होती. एकीकडे ओंकारेश्वर, दुसरीकडे मार्लेश्वर नाही सॉरी कमलेश्वर. दोन गट आहेत ते एकत्र दर्शन झाल्याच्या नंतर तो लिंग पुरा होतो 12 ज्योतिर्लिंगमधला. आपण आता निघालो आपल्या घरच्या दिशेने. सकाळी 4 वाजतील जास्तीत जास्त.